गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। वणी येथील 20 किलोमीटर अंतरावरील वाहन चालकाकडून टोल वसुलीबाबत वारंवार वाहन चालक यांचे खटके उडत असताना या टोल नाक्यावर वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीला वाहन चालक वैतागले आहे। वणी सापुतारा या 953 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर भूतकाळात अनेकदा टोल चालक व वाहन चालक यांच्यात वाद झाले। 20 किलोमीटर अंतरातील वाहन चालकांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये यासाठी आंदोलने स्थानिक यांनी केली। यानंतर याबाबत वाहन चालकांना संघर्षानंतर दिलासा मिळालाय। तसेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग व एक्सप्रेसवे व तत्सम मार्गावर प्रीपेड 3200 फेरी म्हणजेच प्रति फेरा 15 रुपये असे आदेश पारित करून दिलासा दिलाय। दरम्यान पांढाणे टोल नाक्यावर कायम वाहतुकीची कोंडी ठरलेली, यात काही स्थानिक लोकांचे अनेकदा वाद होतात। तसेच 4 लेन असतानाही 2च लेन सुरू ठेवल्याने वाहतुकीची कोंडी होते व वाहन चालकांना नाईलाजाने वाहन थांबावे लागतात। यामुळे वेळ, इंधन व आर्थिक फटका बसतो। यावेळी वाहन चालक व टोल नाका व्यवस्थापन यांच्यात वाद होतात, वाहतूक कोंडी होते। याबाबत टोल व्यवस्थापनाचे मनोज पवार यांना याबाबत विचारणा केली असता टेक्निकल इश्यूमुळे अनेकदा 2च लेन वाहतूक ठेवावी लागते असे उत्तर दिले। वारंवार होणाऱ्या टेक्निकल इश्यूचा त्रास वाहन चालकांना होतो। दरम्यान वणी सापुतारा रस्त्यावर हेवी ट्रॅफिक असते। महाराष्ट्रातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला प्रतिदिन जातो। तसेच सापुतारा पर्यटन स्थळी या मार्गावर वाहतूक लक्षणीय असते। तसेच गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे या मार्गाने जातात। त्यामुळे 24 तास या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते। त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पांढाणे टोल नाका 4ही लेन सुरू करण्यात यावेत, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल। तसेच वादविवादाचे प्रसंग टाळतील। तसेच राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन ऑथॉरिटी यांनी याबाबत लक्ष द्यावे। तसेच वारंवार टोल वसुलीची बदलात असलेल्या ठेकेदारांना याबाबत सूचित करावे अशी मागणी होत आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।